तर मित्रांनो इथं तर बघा काय झालं विषय. मित्रांनो घोळ झाला इथं, काहीतरी जाळ झालेला आहे. तिथल्या सारखा एक प्रॉब्लेम इकडे घेऊ. हे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता निघालो आपण आपल्या वर्षा रानामध्ये. आपल्याला जायचं आहे मित्रांनो इकडं वर्षा रानात. आपल्याला भरायचं आहे मित्रांनो आज कांदा. आज तिकडचा थोडा राहिलेला आहे, अर्धी वळी राहिलेली भरायची, तर ती भरायची आज. तर आता आपण निघालो मित्रांनो सगळेजण. मम्मी पप्पा गेलेले आहेत पुढं अँड आपण निघालो आहे आणि भाऊ अजून मागून यायचा आहे. तर चला आता जाऊया आपण अँड एवढा भरून घेऊया आज. मग दुपारच्या नंतर आपल्याला इकडं खाली काम, तर आपल्याला खत वगैरे सोडायचं आहे, ते पाईपलाईन पण नीट करायची आहे. तर चला आता सध्याच्याला जाऊया आपण वर कांदा भरायला. तर मित्रांनो हे आलो आपण अँड तिथं बघा पहिला भरून ठेवलेल्या आणि हे भरायचं काम चालू आहे मित्रांनो. थोडासा राहिला आहे डेग आणि इथं एक 15-16 गोण्या भरून झालेल्या आहेत मित्रांनो. आणि हे पण थोडंसं राहिलेलं भरायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आता इथं झालं आपलं भरून, पूर्ण डिग संपलाय आणि सगळं भरून झालं मित्रांनो. चला आता निघालो आपण आता घरी. आता कांदा भरून झाला सगळा, गोण्या वगैरे एकदम रेडी करून ठेवल्यात आता आपण. आणि आता जायचं आपल्याला मित्रांनो घरी, जेवण बिवण करायचं आहे, परत यायचं रिटर्न आपल्याला गाय घेऊन. तर चला आता जाऊया, जेवण करूया, गायांना पाणी पाजूया आणि गाय घेऊन येऊ आपण चरायला. 1 hour later. तर मित्रांनो आता सोडले आपण आता गाय चरायला. एक मित्रांनो न्यायचं चारायला आणि आता डायरेक्ट आणणार आपण ह्यांना संध्याकाळी. तर चला आता जाऊया आणि सोडूया ह्यांना चरायला. 3 hours later. मित्रांनो आता आपल्याला गायांना पाणी पाजायचे. आज आपण गमेल वगैरे घेऊन आलोय, तर आता आपण करूया बोर सुरू आणि गायांना पाणी पाजूया. तर चला आता आपण सुरू मित्रांनो. तर मित्रांनो इथं तर बघा काय झालं विषय. इथं तर पेटलो होतं वाटतं मित्रांनो. हो तरी मित्रांनो घोळ झाला इथं काहीतरी. मित्रांनो हे बघा पूर्ण जळालंय, पूर्ण पेटलो होतं मित्रांनो. आता इथं गाणला पाणी पाजा आलतो आणि इथं बघा आपल्या मोटर पशीच इथं जाळ झालेला आहे. एक तर इथं शॉर्ट सर्किट झालेलं असेल मित्रांनो, किंवा मग कोणाचं तरी काहीतरी पेटलं वगैरे असेल, पण पेटायची शक्यता नाही मित्रांनो. इथं फक्त शॉर्ट सर्किटच होऊ शकतं. आणि हे बघा पूर्ण जळालं आता. इथं केबल पण एकदम बस्ट वगैरे जळून झालेली. इथं विषय हार्ड झाला आता. इथं तर आपल्याला हे स्टार्टर वगैरे खोलून बी पाहायला लागेल. आणि त्याच्यातच जळालं आहे मित्रांनो. तिथं बघा इथं पण जळालं आहे. आणि इथं तर ह्याच्यात टेस्टर ठेवलेला मित्रांनो, डायरेक्ट मेल्ट होऊन गेला आहे, खाली चिटकला आहे तो. विषय हार्ड झाला मित्रांनो, पूर्ण जळूनच गेला आता. इथं तर आता पाणी पाजायचं पण विषय जरा नाही व्हायचा असं वाटतं मित्रांनो, कारण की वायरच जळून गेलेली आहे. आता आपण ते रिपेअर करायला काय आणलेलं की नाही, तो विषय अवघड झाला तर मित्रांनो. पाणी नाही पाजू शकत आपण. मित्रांनो आता आलो आपण विहिरीवर. विहिरीत पाणी होतं मित्रांनो, पण आपण बादली आणली असते तर पाजायला जमलं असतं. तर आता ते बी नाही जमायचं. तर आता हा पण आकडा मित्रांनो काढून ठेवू, नाही तर तिथल्या सारखा एक प्रॉब्लेम इकडे बी उभा राहील लगेच. त्यापेक्षा आपण इकडे काढूनच ठेवूया घेऊ, म्हणजे काय विषय नाही. कारण की आता मित्रांनो ह्याचं तर काम नाही आहे. जेव्हा वाटेल वाटतं आपण आपलं चालू करायला की त्याच्यासारखं जळून गेलं तर मग मित्रांनो परत इकडे प्रॉब्लेम ऐन वेळेस चालू व्हायला. मित्रांनो आता ह्याला आपण खोलून बघूया, ह्याच्या आतमध्ये जळालंय का काही विषय झालाय. कारण की इथं खाली पण जळालंय, ह्याच्या इथं पण जळालंय. पण बघूया आपण हे खोलून. हे बघा मित्रांनो पूर्ण हे तापलं होतं ना, पूर्ण जळालं हे. हा त्यातला मित्रांनो टेस्टर सुद्धा पूर्ण जळून गेलाय. एवढं प्लग थोडंसं आहे, ठीकठाक आहे. केबल इथं पूर्ण हे जळाली. हे इकडं जाणारी
इथे जळाली मित्रांनो, बोरची जाणारी खाली तिकडं मोटरला. बट ठीक आहे मित्रांनो, तेव्हा आपण तरी बरं झालं एवढंच पेटून शांत बसलं. किंवा हे पेटलं असताना पूर्ण तर तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण इकडं ऊस आणि इकडं गवत येतं, हे पूर्ण वाळलेलं होतं. बट हे एवढ्यातच शांत झालं, हे पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग सगळंच जळालं असते. हे खोलू. मित्रांनो, ह्याच्यात काय जास्त फॉल्ट वाटत नाही आहे. आता फक्त हा कॉईलमध्ये सिस्टम ठीक असलं म्हणजे बस. हे जर गरम झाले असले तर मग ह्याचा प्रॉब्लेम आहे. आणि इथं बघू शकता मित्रांनो, ह्याचं मेल्ट झालं प्लास्टिक, तर हे डायरेक्ट स्विचवरतीच हे होऊन बसले, चिटकून बसले. हे बघा मित्रांनो, प्लास्टिक ह्याच्या स्विचमध्ये होतं, ते प्रेस होण्यासाठी ते गरम हीट होऊन डायरेक्ट त्याच्यावरतीच बसून गेले. बाकी ओके, सगळं वर्किंग आहे थोडं थोडं. बट विषय झाला मित्रांनो हे, अँड ह्याच्या खाली बी पेटलं हे. आता ह्याचं मित्रांनो काम आपल्याला नंतर पाहायला लागेल, वरनं ते हीट वगैरे झालेलं आहे ते. तर मित्रांनो, आता हे डिओ आपण असंच ठेवून बघूया. आपण आता ह्याच्याकडं एवढं प्रिपेअर करून ठेवावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो, आता हे जळालेलं राहून देऊ आपण. आता आपल्याला गायांचं नियोजन करायचे पाण्याचं. तर मित्रांनो, ते शेळीवाले आलेले आहेत ना, तर ते गेलेत आता त्यांच्या घरी बादली आणायला. तर आता ते बादली घेऊन येतील, मग आपण पाजू आपण सगळ्यांना पाणी. इथं सगळ्या गायांना वगैरे शेळ्यांना पाणी पाजून घेणार आहे मग आपण इथं. चला आता फटाफट ते घेऊन येतील आणि मग आपण पाजून घेऊ गायांना पाणी. मित्रांनो, आता ते बादली वगैरे घेऊन आले आणि आता तिकडंच येते विहिरीवर. तर चला आता आपण पण गायांना घेऊया तिकडं आणि ह्याला पण मित्रांनो घेऊया आपण पाणी पाजून. तर मित्रांनो, हे झालं आपलं पाणी पाजून सगळ्यांना एकदम मस्त पाणी पाजून घेतलं आहे. आता संध्याकाळपर्यंत काय टेन्शन नाही ह्यांचं. आता एकदम मस्तपैकी आता आपल्या गायांनी पाणी पिणी पिलं आहे आणि आता निवांतच चरायला चालू केलं. आता मित्रांनो ह्यांना काय आता संध्याकाळपर्यंत घरी जायची आठवण येणार नाही आहे. निवांत मस्तपैकी चरणार आहेत आता ह्या, त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे आपल्याला. त्यामुळे मित्रांनो, आता आपण बसलो निवांत, कारण की आज त्यांना घरी जायची ओढ नाही आहे, कारण की आज आपण त्यांना पाणी वगैरे पाजून घेतलं आहे. त्यामुळे एकदम निवांत आहेत काय. आज संध्याकाळपर्यंत काय विषय नाही, आता ते काय जाणार नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपण आता एकदम चिलमध्ये आहेत, काही विषय नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता एकदम मस्त सनसेट चालला इथं, एकदम मस्त काट्याकोट्यात तुम्हाला वाटत असेल, बट एकदम मस्त वाटतं मित्रांनो इथं. अँड आज बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आपण गाय चारायला थांबलो इतक्या वेळे, कारण की टाईम नव्हता आता आपल्याला. आणि एकदम भारी वाटतंय आणि गाय पण मित्रांनो एकदम निवांत चरते ते सगळ्या. अँड इकडं चाललाय मित्रांनो सनसेट. सो एकदम भारी वाटतंय मित्रांनो, एकदम मस्तच, एकदम बऱ्याच दिवसांनी की काय म्हणतात त्याला फिलिंग आली. आणि तुम्हाला माहिती असं पण गाय चारायला मला आवडतं, मजा येते मला, एकदम चिल असते गाय माझं काम. गाय निवांत चारायच्या, मस्तपैकी चिल करायचं. आता आपण एका ठिकाणी मस्तपैकी बसूया अँड सनसेट एन्जॉय करूया मित्रांनो. आता होणार आहे थोडा सनसेट. तर मित्रांनो, आता परत गाय फिरून परत आल्यात कांद्यावर. आता कांदा टेस्ट करायचा. आता जरा कांदा तोंडी लावायला आलेत. आता एवढं खाऊन झालं मग निघतील घरी. अँड इकडं मित्रांनो तुम्ही बघू शकता सनसेट झालेला आहे.
हो आता खातील थोडंसं अँड परत निघतील मित्रांनो घरी. तर आता एवढं खाऊन देऊ ह्यांना अँड मग निघूया आपण घरी. तर आता ह्यांना तिथून निघाले की सरळ डायरेक्ट घरीच निघणार आहेत. तर चला आता एवढं खाऊन देऊ अँड मग निघूया आपण घरी. A few minutes later. मित्रांनो आलो आपण घरी अँड आम्ही बघा मित्रांनो पाणी पाजलं होतं. तर आज कोणाचीच वडाता नाही अजिबात. तर आता ह्यांना घेऊ आपण मित्रांनो बांधून. तर मित्रांनो चला आता आपले सगळे कामं आवरलेत. गायांचं बी काम आवरलं आहे अँड बाकीचं पण आवरलं. आता पाईपलाईनीचं पप्पांनी ह्यांनी मे बी नीट केलेलं आहे सगळं. तर बघू आपण अजून ते विचारलं नाही आपण. तर उद्या सकाळी मित्रांनो आपण तिकडं पण चक्कर मारूया. काय हाल हवा आहे ते पण बघून येऊया आपण. ते उद्या चला सकाळी तिकडे बी जाऊन येऊया. तर चला आता पण मित्रांनो करूया आपण आजच्या व्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.